नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आहे बैलगाडा महोत्सव आणि नक्कीच बैलगाडा महोत्सव भरलेल्या उसाटणे या फाटीवरती आणि भरपूर सारे असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। तर नक्कीच सर्वांनी आनंद घ्यायला या आणि जे कोण नसतील आहेत ना, व्लॉग बघा। या व्लॉगमध्ये आपण दाखवणार आलेले नंदी आणि तसेच आपल्याला जे कोणी आपले यूट्यूब फॅमिली बंधू भेटतात ना त्यांना। तर नक्कीच मित्रांनो, जे कोण भेटत असतील ना, आवर्जून आवाज द्या आणि नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण घेईन आणि ओळख पण देईन। तर टाईम न गमावता आज आपण लगेच जाणार आहोत, कारण का आज खूप मोठा दिवस आहे आणि खूप मोठे कार्यक्रम होणार आहेत, तसेच मोठे शर्ती होणार आहेत। तर नक्कीच मित्रांनो, जे कोण नवीन असतील ना, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी सबस्क्राईब असतील त्यांनी लगेच लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा। तर त्याला भेटतो अड्ड्यावरती। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्या चरणावरती माथा ठेवून आपण नमस्कार करून आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। मित्रांनो, समोरच्या साईडला बघू शकता किती मोठा स्टेज बनवलेला आहे आणि नक्कीच मान्यवरांसाठी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्यासाठी बनवलेला आहे। आणि आजूबाजूला पण बघू शकता हल्दी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे। त्याच्या बाजूला आपण बघू शकता सत्यनारायण याची महापूजा आहे, त्याचं पण कार्यक्रम चालू आहे। तर समोरच नितीन जगताप साहेब साखरवाडी शेवाले आबा आले, आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। लोक आलेले आहेत। मित्रांनो, सकाळ सकाळी सत्यनारायणाची महापूजा देखील संपन्न झाली आहे आणि समोरच्या साईडला सगळेजण आशीर्वाद घेताना आपल्याला बघायला भेटत आहे। तर चला लाईनमध्ये आपण पण आशीर्वाद घेऊया। मित्रांनो, एनडी शेट पण आहेत आणि संपूर्ण मान्यवर आपण कव्हर करत होता। आपला भाऊ पण भेटले। नमस्कार भाई। नमस्कार, कसं आहे? मस्त मजेत भाई, तू मस्त आहे। काय बोलशील आज नियोजनाचं? भारी नियोजन आहे, फाटी बिटी भारी बनवलेली आहे आणि नियोजन पण खूप टाईट आहे। काय बोलशील आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी म्हणजे एक हल्दी कुंकूचा कार्यक्रम पण आणि सगळं कसं वाटतंय? मथुरला बघायला आलोय, खास करून मथुरची शर्यत बघायला आलोय। ओके, नक्कीच आता थोड्याच वेळानंतर मथुर पण येणार आहे। ओके मित्रांनो, आलेलो आपण फाटीकडे आणि फाटीवर बघू शकता आपले प्रभू श्रीरामांचं छायाचित्र समोरच्या साईडला आणि नक्कीच बैलगाडा महोत्सव लिहिले आणि दुसऱ्या बाजूला अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज। तर नक्कीच दोन्ही आपल्या देवांना नमस्कार करून आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। फाटीचं स्वरूप दाखवतो। फाटी एकदम क्लीन आहे आणि नक्कीच मोठी अशी फाटी असणार आहे। तर समोरच्या साईडला मित्रांनो देवदगड आहे आणि देव रेषेवरनं नक्कीच कोणती गाडी गेल्याच्या नंतर फॉल होतं आणि समोर साईडला बघू शकता किती सारे फुलं ठेवलेले आहेत। छोटे बंधू पण आलेले आहेत, आज शर्यती पण बघणार आहेत ते। तर मित्रांनो बघा, रांगोळी वगैरे काढून कसे एकदम फुल वगैरे ठेवलेले आहेत आणि अशी असणारी आजची आपली फाटीची रूपरेखा आहे। या साईडला बघू शकता किती मोठा जो भजन कीर्तन चालू झालेलं आहे। मित्रांनो, फाटीचं स्वरूप बघतोय किती जास्त रुंद असणार आहे। फाटी जेमतेम 2 गाडी बसतील एवढी मोठी फाटी आहे आणि बाजूच्या साईडला पण बघू शकता, या साईडला पण तास आहे। या तासामध्ये गेली तरी पण आपली गाडी फसू शकते। मित्रांनो, म्हणजे बिंजोडचं बैलगाड्याचं स्वरूप सांगतो तुम्हाला। फाटीच्या इकडे कुठनं पण गाडी आली तरी जमेल, फक्त त्या देव दगडापासून ना आपल्याला प्रॉपर गाडी काढायची, जे साईडने आहे ना त्या साईडनं। आणि नक्कीच देव दगडावरनं गेल्याच्या नंतर गाडी फॉल दिली जाते आणि बाजूची आपली गाडी जरी पुढे असली ना तरी पण बाजूच्यांना विनर म्हणून घोषित केलं जातं। मित्रांनो, संपूर्ण पाहुणे मंडळी आपण समोरच्या साईडला बघू शकता आकाश दादा आहेत आणि आणखी विजय नाना, अजून दीपक शेठ झाले, आज सर्वजण आज आहेत आणि नक्कीच सुंदर बैलाचे मालक देखील आलेले आहेत। समोरच बघू शकता विश्वनाथ दादा आणि खूप सारी लोक आहेत। तर नक्कीच मांगडे दादा आलेले आहेत, तसेच मागच्या साईडला सगळेजण आलेले आहेत। एक सुंदर क्षण आणि एक सुवर्ण क्षण आहे आज या उसाटणे मैदानावर आपल्याला बघायला भेटणार आहे। नक्कीच मित्रांनो, एक मोठी अशी शर्यत जमलेली आहे वाईचा 8181 रायफल, तसेच आपला विरुद्ध असणार आहे सुंदर। तर मित्रांनो, गेल्या वर्षीपासून एकही शर्यत न हरलेला, फक्त एक गाडी सोडून बाकी सर्व शर्यती आपला विजय असणारा आपला सुंदर। आणि नक्कीच त्यांचा ग्रुप देखील समोरच आहे, आपला कारगिल ग्रुप हेदुटणे। तर नक्कीच संपूर्ण ग्रुपचा हा नंदी आणि हेदुटणे गावचा नाव मोठं करताना आपल्याला नक्कीच सुंदर बघायला भेटतोय। समोरच बघू शकता राणा देखील आलेला आहे आज शर्यतीसाठी आणि मग एकदम सज्ज अग्रेसिव्ह असणारा नंदी। तर मित्रांनो, नक्कीच या नंदीने पण आपल्या हेदुटणे गावचं नाव मोठं केलेलं आहे आणि तसंच ठाकूर पारचा सर्जा देखील आलेला आहे। तर बघा, ही संपूर्ण नंदी आलेले आहेत आणि नक्कीच सुंदर सज्ज आहे आपल्या या मोठ्या शर्यतीसाठी। मित्रांनो, मगाशी शांत दिसणारा आपला हा
कारगिल ग्रुप हेदुटणेवाल्यांचा सुंदर आता बघा कसा अग्रेसिव्ह झालेला. नक्कीच एक जरी कासरा जरी काढला ना तरी पण त्याला वाटतं की शर्यतीसाठी चाललं आहे आणि नक्कीच आता त्याला थोडा वेळ बसवतील आणि कारण का थोड्या वेळानंतर ना लगेच आपल्याला शर्यत बघायला भेटणार आहे सुंदरची. तर आज लवकरच सुंदरची शर्यत होणार आहे आणि वर्सेस असणार आहे वाईकरांचा 8181 रायफल. तर एक अप्रतिम अशी सुंदर अशी शर्यत होणार आहे मित्रांनो. समोरच बघू शकता सैराट आणि त्याच्याच बाजूला बसलेला आहे बादल. एक छान अशी बैलजोड आपल्याला समोरच बघायला भेटते आणि नक्कीच आपण होतील तेवढी बैल कवर करणार होतात आहे. तर मित्रांनो मैदानामध्ये सुंदर पण आलेला आहे बघा. या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी. एक सुंदर अशी सुंदर असा बैल तुम्ही बघू शकता. नक्कीच नाव पण सुंदर आहे आणि तेवढंच देखणं असणारा हा आपला महादेवाचा नंदी. तर जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर भाऊ बाजूला कोणता आहे? नवीन वासरू. नाव काय? आपलं नाही ना. बघा एक सुंदर असा वासरू पण आहे. नक्कीच खूप सुंदर आणि उंच असा आणि नक्कीच जीवन ड्रायव्हरचा सुंदर एक शांत स्वभावाचा नंदी. बघा भावासमोर कसा एकदम शांत झालेला आहे. मित्रांनो समोरच बघू शकता भालगावचा शंकर देखील आलेला मैदानात. आज सकाळी हजेरी आपला घरचाच म्हणजे गावचाच बैल आणि नक्कीच लवकरात लवकर आपली आज बैलगाडा महोत्सवाला एंट्री बघायला भेटे शंकरची. तसेच या साईडला बघू शकता बादल देखील आलेला आहे 8491 बादल. तर बघा एक छान सुंदर आणि फिटनेसमध्ये असणारा आपला हा नंदी बघा एकदम मस्त सजावट करून आली आहे आणि नक्कीच बादल नाव देखील लिहिलेलं आहे आणि त्यांचे सवंगडी देखील आलेले आहेत. बघा मस्त एकदम सावलीमध्ये बांधून ठेवलेलं आहे शंकर आणि बादलला. मित्रांनो समोरच बघू शकता डायगर गावचा लक्ष देखील आलेला आहे. नक्कीच आपल्याला घाटावरती तसेच मुंबईमध्ये पण आपल्याला नाव करताना दिसतं आणि पाठीवरती निशाण पण बघू शकता. आपल्याला गटपासा निशाण दिसत आहे कारण का एक सुंदर असा नंदी आणि पल देखील तेवढं चांगला आहे. साज सजावट चालू आहे आणि बघू शकता कसं एकदम मस्त एका छायामध्ये त्याला ठेवलेलं आहे आणि सुंदर असं काम केलेलं आहे कारण का नक्कीच शर्यती एवढं जास्त ऊन आहे आणि शर्यतीमध्ये एवढं गरम होतात बैल त्याच्यामुळे त्यांना थंडावा देखील कमी येतो आहे. मित्रांनो समोरच बघू शकता बबल्या देखील आलेल्या आहे आणि बघा एकदम मस्त सावलीमध्ये बांधून ठेवलेलं आहे बबल्याला. मित्रांनो समोरच बघू शकता एक नावाजलेला नंदी डस्टर आणि त्याच्याच बाजूला पक्षा 7882 आणि भाऊ देखील आलेले आहेत. तर बघा डस्टर एक फिटनेसमध्ये असणारा नंदी. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत? सिद्धिकरवले. काय आज शर्यतीचं स्वरूप कसं आहे? काय ना आज व्हॉट्सअपच्या गाड्या आपल्या 2 जमलेल्या आहेत. ओके 2 आपले बच्चाचे जमले नंतर डस्टरचे जमले. ओके तर लवकर करण्याचा प्रयत्न करू आपण. नक्कीच आज एक नावाजलेलं मैदान म्हणजे एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आज मैदान. काय बोलताय मैदानाबद्दल? काय ना आपला उसाडणं म्हणजे फेमस अड्डा आहे आणि त्या खतरनाक अड्डा म्हणजे मुंबईमध्ये तो फेवरेट समजला जातो सगळ्यांचा. नक्कीच संपूर्ण गाडा मालकांचा आवडता मैदान म्हणून. कसं काय आपल्या या बच्चाची शर्यत विरुद्ध गाडी कोण असते? बच्चाची आपली दापोलीचा बैल आहे. दापोलीचे एक बैल चांगला आहे. रामदास शेठ पाटील तसेच सुभाष तात्या मांगडे यांच्या नावाने पळणारा वजीर तुम्ही बघता आणि नक्कीच वजीर आज शर्यतीसाठी सज्ज आहे. बघा आत्ताच फेरा देऊन मैदान दाखवून आलेलं आहे. नक्कीच मैदानामधून थोड्याच वेळापूर्वी आला आहे आणि सज्ज आहे शर्यतीसाठी. तर आजची मोठी शर्यत मथुर वर्सेस वजीर. तर पहिले बघणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण का खूप जास्त चर्चा होते या शर्यतीची आणि नक्कीच शर्यतीसाठी रेडी करतायत. बघा बघा महादेवाचा नंदी कसा भारी दिसतोय. राहुलभाई पाटील हाडवली कल्याण यांचा किसना देखील आलेला मैदानामध्ये. गौऱ्यादा मथुर आले का? आले ना. वारळ जेटचा शिवराज शिवराज आले आणि नक्कीच आज घरची गाडी पळणार वाटतं. मैदानाचा भूमीचं पूजन पाहायला मिळेल. भूमीवरती आज आपल्याला बरेच नामांकित पहिला पाहताना पाहायला मिळतं. बैलाला कुठल्या प्रकारची शिवजाना होता सुखोबादचा मैदान व्हावा संकल्प मित्रांनो प्रमुख पाहुणे येत आहेत. आता संपूर्ण उद्घाटन समारंभ समाप्त करून आमने जात आहेत. आबा शेवाले आहेत.
सर्वांना सहकार्य करा. आमचे मनीष सुरेश पाटील मित्र यांच्याकडे देखील माझा मनापासून आभार. थँक्यू सो मच पूजेसाठी. सुनील गोळे त्यांना लागेल पूर्ण कमिटी आपण संपर्क. मित्रांनो समोरच्या साईडला असे नामवंत बैलगाडा मालक तसेच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला बघायला भेटते. प्रमुख पाहुणे तसेच बैलगाडा महोत्सवाला आलेले मान्यवर आपल्याला बघायला भेटतात. एनडी शेट पण आहेत, राहुल दादा आलेले आहेत, संपूर्ण लोक आलेले आहेत आजचा या शर्यतीसाठी. मित्रांनो अड्ड्यामध्ये खूप सारे बैल आहेत, या साईडला पण बघू शकता. आणि किसनाची पण एंट्री झालेली आहे अड्ड्यामध्ये. तर नक्कीच 1001 दावणीचा सरदार म्हणजेच संपूर्ण भार सांभाळणारा एक जुनं नंदी म्हणजेच किसना 1001, तरी त्याची पण एंट्री झालेली आहे. आणि बघा सवंगडी पण आलेली आहेत किसनाची संपूर्ण. तर किसना सज्ज आहे शर्यतीसाठी. तर मित्रांनो या साईडला बघू शकता नितलासचा मार्शल देखील आलेला आहे. नितलास गावचा मार्शल 500. आणि नक्कीच सवंगडी पण आहेत बघा, त्याचे बसलेले मस्त झाडाच्या सावलीला त्यांनी नंदीला आपल्या बांधला आहे. आणि आजच्या शर्यतीसाठी 7 सजावट बघा, एकदम भारी अशी 7 सजावट केली. आणि नक्कीच फिटनेस पण बघू शकता, एकदम सुंदर अशी फिटनेस. मित्रांनो तरगडचा वजीर देखील आलेला आहे अड्ड्यामध्ये. आणि या साईडला सर्जा कव्वांचा सर्जा आलेला आहे. मित्रांनो समोरच बघताय लक्षा एक सुंदर असा नंदी. आणि भाऊ पण आहे. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत आपण? देसाई. काय बोलता, आज लक्षाची शर्यत जमलेली आहे? हो गाडी जमलेली आहे, व्हॉट्सअपवर गाडी जमलेली आहे आमची. कोसगाव अंबरनाथचा गुरु म्हणून वासरू आहे, त्याच्यासोबत गाडी व्हॉट्सअपवर जमलेली आहे आमची. ओके, काय सांगाल आज मैदान एवढं चांगलं सजवलेलं आहे? आणि नक्कीच मैदान बोललं तर आज ठाणा रायगड आणि पालघर जिल्हा याचा एक जत्राच आहे. आणि या दिवसाची पूर्ण गाडा मालक वाट पाहत होते का हा दिवस कधी येतो. आज तो दिवस आलेला आहे. आणि सर्व गाडा मालक एक मोठ्या हौशेने या उसाटण्या मैदानात वाघोबा मैदानात जमलेले आहे. आणि जेवढ्या गाड्या व्हॉट्सअपद्वारे जमलेल्या आहेत त्या मला असं तरी असं वाटतं का लवकर करून घेतला तर कमिटीला आणि आयोजकांना साथ होईल. बरोबर. नक्कीच दादा, आज लक्षाकडनं काय अपेक्षा असतील? एक मानाचं मैदानासारखंच आज मैदान आहे. एक लक्ष करून एकच अपेक्षा आहे आपली, गुलाल, बाकी दुसरा काही नाही. आणि तो आमची इच्छा पूर्ण करतो नेहमी, कधी असं हे होत नाही. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला या शर्यतीसाठी. मित्रांनो समोरच बघू शकता आकाश राऊत यांचा सुंदर देखील आलेल्या मैदानामध्ये. आणि बघा एकदम मस्त, एकदम सावलीमध्ये आहे, काय टेन्शनच नाही. आणि आज नक्कीच सुंदरची शर्यत असली ना तर आपल्याला बघायला भेटणार आहे एक नामांकित असा नंदी. एक नामांकित असा नंदी सुंदर 12-13. मित्रांनो या नंदीला आपण खूप वेळा बघितलं होतं, कारण का खूप मोठ्या पैरांमध्ये तसेच मोठ्या गाड्या मारताना आपण बघितलं होतं सुंदरला. बैलप्रेमी सेवाभावी संस्था अध्यक्ष म्हणजेच आपले संदीपभाई माली बोपर यांचा राणा. बघू शकता एक महादेवाचा नंदी, एकदम सुंदर आणि तेवढा छान दिसतोय. फिटनेस पण चांगलीच. आणि आपण बघितलं होतं घाटावरती देखील खूप मोठ्या गाड्या मारल्या होत्या, बिंजोडमध्ये पण. आणि एक अग्रेसिव्ह नंदी राणा बघा कसा भारी दिसतोय. तर मित्रांनो आपल्या हेदोटणे गावचा जितेश शेठ यांचा रायबान देखील आलेला आहे बघा. आता मस्त एकदम फिटनेसमध्ये आणलेला आहे, वजन देखील कमी केलं आहे. नक्कीच एक अग्रेसिव्ह असा नंदी रायबान. मित्रांनो आणखी खूप सारे नंदी आले आहेत. मथुर बघायचं आहे, रायफल बघायचं आहे, आणखी खूप सारे नंदी येणार आहेत. तर चला जाऊया, बघूया. एक साईडनं सुरुवात करतो नंदी बघायला. तर बघूया कोणती बैल भेटतात आपल्याला. आणि विक्की शेटचं इथं आहे 9292 वादल पण आहे. तर बघूया वादलला आता. नक्कीच विक्की शेट तुर्बे यांचा 9292 वादल एक अग्रेसिव्ह नंदी. आणि सध्या आपण बघतो एकदम टॉपला पळवतो आणि मोठ्या शर्यती मारायचं दम ठेवणारा वादल. नक्कीच समोरच्या साईडला बघू शकता त्यांच्या मित्रपरिवारमध्ये मस्त एकदम सावलीमध्ये बांधलं आहे आपल्या नंदीला. आणि नक्कीच शर्यत झाली तर आपल्याला बघायला भेटणार आहे एक सुंदर अशी शर्यत. मित्रांनो महादेवाचा नंदी ताराली भिवंडीचा गरुडा देखील आलेला आहे. आणि नक्कीच बघा एक आंब्याच्या झाडाखाली मस्त आराम करतो आहे. त्याचे संपूर्ण सवंगडी आहेत. आणि बघा कसं बसला आहे आपला महादेवाचा नंदी. आणि नक्कीच एक मोठी शर्यत असणार आहे आज. बघूया नक्कीच जमली आहे का जमवायची. नेहमीच आपल्याला टॉपच्या गाड्या खेळताना दिसतो आपल्याला गरुडा. मित्रांनो या साईडला बघू शकता जमसन आणि
समोरच्या साईडला आहे बाजी. दोन्ही बघा एकदम कसे व्हाईट गोल्ड, दोन्ही एकदम महादेवाचे नंदी एकदम शोभून दिसतात आणि मस्त छान सजावट करून आणलेली आहे. आणि शर्यतीसाठी आजच्या सज्ज आहेत बघा जमसन आणि बाजी. त्यांचे सवंगडी देखील आलेले आहेत, मस्त सावलीला बांधून ठेवलेले आहेत त्यांनी. मित्रांनो ओवापेठचा सुंदर आणि गजा शेट आपण आज बघतोय. एवढे मोठे शर्यती करताना आपल्याला नक्कीच गजाभाई बघायला भेटतं आणि त्याचे मालक देखील आलेले आहेत. संपूर्ण सवंगडी या साईडला बसलेली आहे. तर बघूया आज पण मोठी शर्यत असणार आहे का? काही जमलं की शर्यत नाही ना? तर चला आपण दादांशी बोलूया दोन. तर मित्रांनो तेजा पण आलेल्या, चिखलेचा तेजा एक नामवंत असा नंदी आणि बघा किती अग्रेसिव्ह आहे. आणि नक्कीच आज आपल्याला मोठ्यात मोठी शर्यत बघायला भेटणार आहे, कारण का आपण नेहमी बघत असतो तेजा एक मोठ्या मोठ्या शर्यती असे मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये बघायला भेटतो आणि त्यांचं नियोजन पण तेवढं चांगलं असतं. एक बघू शकता किती जास्त अग्रेसिव्ह आणि तेवढंच जास्त मित्रांनो फिटनेसवर देखील ध्यान दिले आहे, कारण का आज बघू शकता त्याची एक चांगली अशी फिटनेस बनवलेली आहे. आणि काय माहिती काय राग आहे माझ्यावर, बघा कसं अग्रेसिव्ह झालेलं आहे तेजा. आणि संपूर्ण सवंगडी वगैरे त्यांचे बसलेले आहेत, मस्त एकदम आराम करतात बघा, एकदम छप्पर आहे. आणि त्याच्या खाली एक आपल्या महादेवाच्या नंदीची चांगली अशी सोय केलेली आहे त्यांनी. चिखले गावचा तेजा 2052. नक्कीच मित्रांनो जेवढा मोठा नंदी आहे तेवढा मोठा नाव आहे. आज बघू शकता चतुर्थ हिंदी केसरी चिखले गावचा तेजा. मित्रांनो एक मालकांचं देखील स्वप्न असतं की आपलं हिंदी केसरी मैदानामध्ये पळावं आणि नाव करावं. तर आज 4 टाईम म्हणजे 4 वेळेला हिंदी केसरी मैदानामध्ये फायनलचा मानकरी असणारा चिखले गावचा. थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेला सुंदर आपल्या भावाचाच आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रियान पटेल. काय बोलताय? आज सुंदर देखील आणलाय आणि एक मानाचं मैदान, एक चांगलं मैदान. काय बोलाल मैदानाबद्दल? मैदान तर चांगलं आहे. आणि आजची शर्यतीचं स्वरूप कसं असणार आहे? शर्यत जमलेली आपली? नाही अजून जमलं नाही, जमवायची. ओके, म्हणजे जमलेली शर्यत नाही का? तर काय बोलताय सुंदरबद्दल? काय आवडतं? एक देखण्या रूपाचा नंदी, सुंदर नावाप्रमाणे आपला सुंदर आहे. काय बोलताय? पहिले पण तुम्ही घेतला होता. हा 9191 सुंदर, बरोबर ना? 9191 सुंदर बरोबर. आज पण घेतला, घाटावर होता बैल. ओके, बैल घाटा होता आणि आता आणले का? मित्रांनो योगीची देखील एंट्री झालेली आहे आपल्या उसटण्याच्या अड्ड्यावरती. आणि बघा एकदम कसा एक उंच बांधा आणि हाईट बघा योगीची. मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठ्या मोठ्या गाड्या करताना बघायला भेटतो योगी. आणि उसटण्या मैदानामध्ये आत्ताच दाखल झालेले आहे. आणि ज्याने कोणी मुलाखत बघितली नसेल ना, जाऊन बघा योगीबद्दल, कारण का खूप जास्त आपण माहिती सांगितली आहे आणि नक्कीच आणखी जास्त माहिती या व्हिडिओमध्ये पण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तसेच आता बघू शकता सप्त हिंदी केसरी भारत त्याची देखील एंट्री होणार आहे थोड्याच वेळानंतर. आता थोड्या वेळापूर्वी अंबरनाथवरून निघाला होता आणि थोड्याच वेळानंतर आता पोहोचणार आहे. तर आज आपल्याला भारत देखील बघायला भेटणार आहे मैदानामध्ये. मित्रांनो पब्लिक किंग चिमण्या आणि या साईडला बघू शकता शंभू आणि आपला भाऊ पण आले. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत? टिटवाला चिंचवली. ओके, चिंचवलीवरून आले. आजच्या शर्यतीचं स्वरूप कसं असणार आहे? शर्यत जमलेली आपली? नाही जमली. ओके, म्हणजे जमवायची आहे. जमवायची. काय अपेक्षा असणार आहे आज आपल्या या नंदीकडून? कारण का एक आज गुलाल भेटला पाहिजे आम्हाला. नक्की दादा, एक चांगलं मैदान आणि सगळ्यांचं आवडतं मैदान म्हणजे आपला उसटणे मैदान. काय बोलताय? मैदान तर खूप सुंदर आहे, आम्हाला इथे शर्यत करायला खूप मजा येईल. नक्कीच, धन्यवाद. 14 तारखेला आमच्याकडे चिंचवलीला शर्ती आहेत. तर मित्रांनो 14 तारखेला चिंचवलीला शर्ती आहेत. जे कोणी बघत असतील सगळे यायचं आहे. मित्रांनो लास्ट टाइम आपण भावाला घेतला होता आणि आता भेटले. भाऊ नमस्कार. काय बोलताय? तुम्ही गेल्या टायमाला ब्लॉक मध्ये घेतलेलं ना, या टायमाला तर लाईक करू, आम्ही शेअर करू. थँक्यू. तर मित्रांनो नक्कीच आपल्याला नेहमी घरची गाडी पळताना बघायला भेटे, नाच्या आणि पिस्तूलची. आणि समोरच बघा नाच्या एक अग्रेसिव्ह नंदी आणि नाच्याच्या पाठीवरती पण बघा त्यांचं लकी नंबर टाकलेले आहे 9197. आणि आज पण आपल्याला घरची गाडी पळताना बघायला भेटणार आहे. तर बघूया नियोजन वगैरे कसं असणार त्यांचं. आणि शर्यत जमली तर आपल्याला शर्यत पण बघायला भेटेल. तर मित्रांनो राहुलभाई यांचा बाजी देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि एक अग्रेसिव्ह असा नंदी आज बघू शकता उसटण्या अड्ड्यामध्ये. म्हणजे एक संपूर्ण बैलगाडा प्रेमींचा आवडतं मैदान म्हणजे उसटणे मैदान. आणि नक्कीच बघा शिंग पण सरळ केलेली आहेत बाजीची. मित्रांनो शर्यती अगोदर नेहमी आपल्याला शांत बघायला भेटतं. आज माहित नाही शांत आहे का? नक्कीच शांत आहे आज पण. मित्रांनो राजभाई भेटले, सगळ्यां पहिले ब्लॉगमध्ये भेटलेला, त्याच्यानंतर आज भाई कसास? मी आनंद एकदम. आणि आज आपली बैल आले, सोन्याने आले? सोन्या नाही, सोन्या घाटावर. ओके, आणि कुठले बैल आणले? नवा बांधले. ओके, माझ काय शर्यती मित्रांनो गुरु देखील आले 0007 त्यांचा लकी नंबर गुरु देखील आहे. तर भाऊ आपला नमस्कार भाऊ.
नमस्कार. कुठून आलेत आपण? पवला वांजे. ओके, तर काय आज शर्यत वगैरे जमले आपल्या गुरुची? शर्यत जमले. आणि पैरा वगैरे? पैरा लपून आहे एक. ओके, एक बैल सांगून आहे. एक बैल सांगून. आणि काय अपेक्षा असणार आहेत आज? आपला म्हणजे एक आवडता मैदान म्हणजे उसाटण्याचं मैदान. काय बोलताय आज अपेक्षा असणार आहेत आपल्याला? अपेक्षा आहे 2-3 गाड्या तरी अंतर पाहिजे. ओके, म्हणजे मोठी अपेक्षा आहे. हो. तर नक्कीच आज एकच बैल आणले का आणखी? नाही, एकच बैल. ओके, आणि काय सांगता आज तुमच्यासोबत एवढी मित्र परिवार आहेत त्यांच्याबद्दल काय बोलता वगैरे सगळे? ओके, म्हणजे सगळी जण सोबत मिळून येतात का? ओके, शुभेच्छा तुम्हाला या शर्यतीसाठी. धन्यवाद. मित्रांनो, सोन्याची रॉयल एंट्री झालेली आहे. मैदानामध्ये आलेल्या रायफल मैदानामध्ये रॉयल एंट्री झालेली आहे रायफलची. मित्रांनो, ज्या नंदीची आपण वाट बघत होतो ते सगळे नंदी आलेले आहेत आता. मित्रांनो, गर्दी बघताय. महाराष्ट्राचा हलका चतुर्थ हिंद केसरी मोठा सोने आलेला आहे. फोटो काढण्यासाठी गर्दी बघा. परीक्षित भंडारी यांचा वरदान देखील आलेले आहे आणि एक शांत स्वभावाचा नंदी. नक्कीच परीक्षित भंडारी यांचं वरदान. बघा कसं मस्त एकदम सावलीन बांधलेला वरदानला. शांत स्वभावाचा नंदी. हात लावायला सांगते का दादा? नमस्कार. इकडे बघा, सगळे सवंगडी बसले. नक्कीच शांत स्वभावाचा वरदान हात लावायला सांगत होता आणि बघा हात लावल्याच्या नंतर कसा शांत झालं एकदम. आजच्या शर्यतीसाठी सज्ज आणि बघा मस्त एकदम भारी अशी साज सजावट करून आणलेलं अखंड महाराष्ट्राचं काली चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या. बघा कशा एकदम मस्त सजून आणलेले आहे. आताच थोड्या वेळेपूर्वी हार काढलेले आहेत. खालच्या साईडला हार आहे आणि मस्त सावलीला बांधलेलं आहे. मगाशी पण आपण इथे 2 वेळेला येऊन गेलो आणि आता फायनली आलेल्या अड्ड्यामध्ये धरमदादा आहे, या साईडला पंकजदा आहे आणि सगळेजण आलेले आहेत. बरेचसे फॅन लोक पण आलेले आहेत. मित्रांनो, आपला भाऊ भेटले. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत? लोणाड, भिवंडी. काय नाव तुमचं? रुपेश ठाकरे. दादा, काय बोलता आज शर्तींबद्दल? भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे. बैलगाड्या महोत्सव आहे, जोरानं आयोजन केलेलं आहे. ओके, आणि कुठल्या बैलाला बघायला आल्या? सोन्या बैल आपला. नक्कीच सगळ्यांचा आवडता चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या. बघा देखण्या रूपाचा नंदी आपला. मित्रांनो, आपल्या समोर आहेत पैलवान. दादा नमस्कार. नाव काय आपलं? कुशल पाटील. दादा, काय सांगताय आज? म्हणजे खूप मोठं मैदान आणि बैलगाडा शर्यती, तसेच आज फक्त कुस्ती तसेच हल्दी कुंकू असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. काय बोलताय? खरंच आज महाराष्ट्राचा सुवर्ण क्षण आहे. कारण का आज बैलगाडा शर्यत आपली जुनी परंपरा आणि त्याच्यात कुस्ती सुद्धा, म्हणजे दोन्ही मेजवानी प्रेक्षकांना बघायला भेटणार. आज मी कुस्तीपटू आहे आणि मी कुस्ती खेळायला पण आलोय. ओके. शर्यती पण बघायला आलो. मी शर्यतीचा शौकीन आहे, कुस्ती पण खेळणार आहे. आणि तसं आमच्या गावाला पण म्हटलं की तू खेळणार आहे. ठीक आहे, खेळणार आहे. नक्कीच दादा, कारण का कुस्ती क्षेत्रामध्ये तुमचं पण नाव लौकिक आहे आणि नक्कीच आज तुमच्याकडनं अपेक्षा असतील तुमच्या गावाला आणि याला. तर कसं असणार आहे आज तुमचं कुस्तीचं स्वरूप? हा, प्रॅक्टिस बऱ्यापैकी चालू आहे. रनिंग वगैरे चालू आहे. मैदानीचा कुस्ती चालूच आहे. म्हणजे सर तशी प्रॅक्टिस चालू आहे. आई वडिलांची मेहनत आहे आणि माझ्या गावाचा नारायणगावचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत. नक्कीच खेळणार, नक्कीच जिंकणार. ओके दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि असंच आपलं नाव, गावाचं नाव तसेच घरा. तुमचा पण
हार्दिक स्वागत आहे, कारण का तुमच्यामुळे आज बैलगाडा शर्यत आणि कुस्ती क्षेत्र भरपूर पुढे चालले युट्यूबच्या माध्यमातून. बरोबर की नाही, ही छोटी पेलवान आणि छोटी बैल याच तुमच्या माध्यमातून पुढे जात आहे, हे मोठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच महाराष्ट्राचं काली सोन्याला बघत होतो आणि दादा भेटले. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत दादा? मी आलो देवनारवरून गोवंडी. ओके, काय बोलता, आज अड्डा कसा वाटला तुम्हाला आणि काय आहे आज? खूप सुंदर आहे. फर्स्ट टाइमच आले तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओमध्ये तर तुम्ही गुगल मॅप टाकला, त्यामुळे आमच्यासारखे जे आवडीचे प्रेक्षक आहेत ते आलेत खास करून सोन्याला भेटायला, मथुरला भेटायला आणि इतर बैल पण जे आहेत रोज युट्यूबवर बघत होतो मोबाईलवर, आज प्रत्यक्षात तुमच्यामुळे बघायला भेटले. दादा काय बोलताय? अभिनंदन. ओके दादा, काय बोलताय सोन्याबद्दल, कारण का समोरच सोन्या आहे. सोन्याला बघून आता मन म्हणजे प्रसन्नच झालं की जे आज म्हणजे मोबाईलमध्ये बघत होतो. ओके, एवढं ते थोडं पकडायची इच्छा आहे, पण आता राहू देत नाही कारण का आत्ताच आणलेलं आहे. नक्कीच इच्छा पण पूर्ण होईल. दादा काय बोलताय, कोण कोण आल्यात आपण? मी आणि माझी वाईफ आलेला आहे. ओके, नक्कीच बाईकवरून आता. ओके, नक्कीच आज हल्दी कुंकू. आवडीने 2 बैल घेतले. ओके, नक्की दादा आज हल्दी कुंकूचा पण कार्यक्रम आहे. नक्कीच वहिनी साहेबांना तिकडे घेऊन जा आणि मस्त एन्जॉय करा. आलो तिथून पण आता त्यांना घेऊन येतो बैल. ओके, धन्यवाद. बघा मित्रांनो कसं मस्त एकदम सजून आणलेलं आहे आणि नक्कीच महबूबच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला रायबा देखील बिनजोड खेळताना बघायला भेटतो आणि नक्कीच चांगले बिनजोड मारताना देखील आपल्याला बघायला भेटतोय रायबा. तर मला तर वाटतं रायबाची शर्यत जमलेली आहे, कारण का आता थोड्या वेळापूर्वी तोंड वगैरे धुवून घेतले आणि शर्यतीसाठी सज्ज केलेले आहे, टाप वगैरे टाकून ठेवलेली आहे. आणि महबूब एक नामांकित असं नंदी आणि ज्याने संपूर्ण या बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवले बिनजोडमध्ये. आणि नक्कीच आपल्याला येणाऱ्या कालामध्ये बहुतेक घाटावरती देखील लवकरात लवकर नियोजन बघायला भेटणार आहे महबूबचं. मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सप्त हिंद केसरी भारत तुमच्यासमोर आहे. नक्कीच उत्तम दादा यांचं कालीज आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेला सप्त हिंद केसरी भारत. मित्रांनो पाठीवरती पण बघू शकता किती भारी असं नाव देखील कोरले. थोडंसं दम लागले मला. तर मित्रांनो बऱ्याचशा प्रयत्नानंतर भारत आपल्याला दिसलेला आहे मैदानामध्ये. बघा एकदम अग्रेसिव्ह असा नंदी असणारा आपला सप्त हिंद केसरी. मित्रांनो भारतची 7 सजावट बघू शकता. या साईडला पण आपल्या प्रभू श्रीरामांचं चित्र कोरलेलं पाठीवरती आणि नक्कीच जय श्रीराम देखील लिहिलेलं आहे. येत्या 22 तारखेला आपल्याला नक्कीच प्रभू श्रीरामांचं प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम बघायला भेटला होता आणि एक सुंदर अशी छायाचित्र प्रभू श्रीरामांचं त्यांच्या पाठीवरती. आणि भारतबद्दल बोलावं तेवढं कमी. बघू शकता, नजर बघा कॅमेऱ्याकडं, कारण का एक सर्वोत्कृष्ट नंदी म्हणून ओळखला जातो, घाट गाजवणारा. तसे मुंबईच्या बिनजोडमध्ये पण आपल्याला या नंदीचा अधिराज्य बघायला भेटला होता. आणि नक्कीच एक फेमस अशी जोडी भारत आणि सुंदरची, ही पण आपल्याला लवकरात लवकर बघायला भेटणार आहे. मित्रांनो बिर्जा बघू शकता, नक्कीच आज रायफलच्या गल्यामध्ये असेल चाललेल्या शर्यतीसाठी बिर्जा. मित्रांनो समोरच बघू शकता एक अग्रेसिव्ह नंदी किशन. पाठीवरती थोडंसं लागले डिस्को आणि किशनमध्ये थोडासा गैरसमज झालेला, त्याच्यामुळे मारामारी केली त्यांनी. मित्रांनो जस्ट किडिंग, एक मजाक होता. आणि नक्कीच बघा डिस्कोने थोडंसं शिंग मारलेले आहेत. मित्रांनो समोरच बघा महाराष्ट्राचं कालीज ट्रिपल हिंद केसरी, तसेच मित्रांनो मालशिरस येथे आपण बघितले होते. आपल्याला एक बुलेट देखील जिंकली होती आणि त्याच्यानंतरच आज भारत केसरीला देखील खूप मोठं नाव केलं होतं, कारण का 1 नंबरचा मानकरी असणारा आपला सर्वांचा कालीज मथुर आलेला आहे. आणि नक्कीच मथुरला बघायसाठी खूप सारी मंडळी आलेली आहेत. जेव्हा मित्रांनो आपण नेहमी मथुर बघतो ना, आणि मथुरच्या समोर किती सारी पब्लिक असते. आपल्या मागच्या साईडला बघू शकतो किती जण आहेत. मित्रांनो बघा समोरच राहुल दादा पण आहेत आणि लगेच आता थोड्याच वेळानंतर शर्यतीसाठी काढायचे आणि भरपूर सारी मंडळी होती. आता शर्यतीला रेडी होत आहेत म्हणून निघतात हळूहळू. आणि आपले भाऊ पण आलेत, 2 जण आलेत. दादा काय नाव तुझं? सचिन. दादा तुझं? आकाश. काय सांगशील आजच्या दादा मैदानाबद्दल, कारण का एक नामांकित असं मैदान आज भरवलेलं आहे. आजचं मैदान म्हणजे उत्कृष्ट मैदान आहे आणि आम्ही पहिल्यांदा आलो शर्यत बघायला. ओके दादा, खास करून कुठल्या बैलाला बघायला आले? मथुरसाठी झालं. मथुरसाठी झाले आणि आजची मथुरची शर्यत आहे. नक्कीच खूप सारे शुभेच्छा देणार असतील. हो नक्कीच, मथुरसाठी खूप सारे शुभेच्छा. ओके भाई काय बोलतेस? काय नाही, मथुर किंग आहे. ओके धन्यवाद.
तर मित्रांनो समोरच बघू शकता गिरवीचा तेजा देखील आलेला आहे आणि मागच्या अड्ड्यामध्ये बघितलं होतं एक मोठी गाडी होती आणि नामांकित नंदीच्या विरोधात होता आणि नक्कीच गाडी विन झाला होता गिरवीचा तेजा आणि राहुल दादांच्या नियोजनामध्ये बोलतो मुंबईमध्ये आणि नक्कीच आपला मथुर जेव्हा जातो ना घाटावरती तेव्हा त्या दादांच्या नियोजनामध्ये पळतात. तर बघा आताच तेजाच्या पाठीवरती 1001 नंबर देखील लिहिलेला आहे. गिरवीचा तेजा एक नामांकित असा नंदी. मित्रांनो आजच्या शर्यतीचा क्रेज बघू शकता आणि फायनल जागा भेटल्या. बाबू कुठून कुठे आले पालीचे आले का कोणच्यावर पळले दयाच्यावर पळले का दया शेठ नमस्कार. दया कधी शर्तीन नाही तर आज आले मजा केल्या. भाऊ बैला आल्या का तुम्ही कुठला बैल आणले शंकर आले शर्यत जमले गेले खाली मग वाटतं चिकल का 100%. मित्रांनो गरुडा आणि आपला नक्कीच सर्वांचा लाडका झालेला आता सुंदर एक नामवंत असं नंदी जेव्हा आलेलं तेव्हा सांगितलं होतं आणि नक्कीच विजयाचा गुलाल. तर मित्रांनो पंकज दादा भेटले आणि आपला भाऊ पण आहे. दादा काय बोलताय? काय नाही दुसऱ्यांदा आलो अड्ड्यात पण भारी वाटतं एक नंबर. डेली व्लॉग नंतर आज बैलगाडा क्षेत्रामध्ये काय बोलतोय दादा? क्षेत्रामध्ये जरा बायको गेली माहेरी म्हणून मी जरा बैलांचा आस्वाद घ्यायला आलो. दादा काय बोलतोय आज एक मानाचं मैदान म्हणजे या मैदानाबद्दल खूप सारी चर्चा आहे. मित्राचा फोन आला की शर्यत मोठ्या आहेत म्हणून काय बैलगाडा महोत्सव तो आलोय बघूया ब्लॉग करते. तुम्हाला तर बैलगाडाला फुल सपोर्ट भेटतोय बघू माझ्या ब्लॉगला किती सपोर्ट भेटतोय. नक्कीच पंकज दादा तुला खूप सपोर्ट भेटतोय आणि नक्कीच आपल्या संपूर्ण मराठी तसे आगरीकोल लोकांबद्दल काय बोलाल तुम्ही? आता बोलायचं म्हणजे आपल्याच लोकांमुळे आपल्याला सपोर्ट आहे त्याच्याच मुलं आपण पुढे चाललोय. सो असं नवीन व्हिडिओ आपण आपल्याच लोकांसाठी घेऊन येत जाऊ. बरोबर नक्कीच दादाला पण सपोर्ट करा. बैलगाड्यामध्ये पहिला दुसऱ्यांदा आले तरी पण दादाला सपोर्ट करा का नक्कीच एक मेहनतीचं काम आहे. दादा काय सांगशील कारण का बैलगाड्याचं बोललं तर एवढं ऊन सगळं हे करून करावं लागतं. आल्यावर बिलकुल ऊन लागला नाही एक नंबर ना घेऊन आलेलो बघा आपण तो आलेपासून हातानच आहे. बरोबर म्हणजे शर्यतींचा जाम यड आता मना पण लागला असं वाटतंय. नक्की दादा नक्कीच विजयाच्या गुलालानंतर संपूर्ण हैदुडणे गावचे कारगिल ग्रुप हैदुडणे एकदम आनंदी होताना आपल्याला दिसत आहे. नक्कीच एक मोठी गाडी आज बघायला भेटली. मित्रांनो समोरच बघू शकता वादल देखील विजय झालेला आपला. मित्रांनो समोरच बघू शकता राहुलभाई पाटील आलेले आहेत. गुलालानंतर बघा कसा एकदम हास्य स्मित आलेले दादांच्या चेहऱ्यावर. मित्रांनो बघा दादा कसे शांत करतात सगळ्यांना कारण का एक मैत्रीपूर्ण शर्यत झाली आजची. कुठून जायचंय मथुर पण आलेले बघा. दगड दा ती दगड ए कासऱ्या बघ ना एकदा जा बेका. तर नक्कीच मित्रांनो एक मोठा असा गुलाल आणि संपूर्ण महाराष्ट्राचं खाली मथुर आलेला आहे बघा संपूर्ण गुलाल घेऊन आणि अड्ड्यामधला जल्लोष आपण बघितला. मित्रांनो समोर बघू शकता. तर मित्रांनो नक्कीच पाठीवरती लिहिलेले बिंजोडचा भाषा आणि नक्कीच त्या शब्दाला पुरून उरणार आपला मथुर आणि नक्कीच खूप सारं गुलाल राहुल दादांना देताना आज मथुर बघतोय. आज घाटावरती देखील ट्रिपल हिंदी केसरी तसेच
आपले बुलेटचा मानकरी होता मालशिरस येथे आणि त्याच्यानंतर भारत केसरी देखील 1 नंबरचा मानकरी ठरलेला राहुलदादांचा कालीज मथुर 1001 आणि त्याला बघण्यासाठी खूप सारी पब्लिक येणार आहे. आणखी अजून बघू शकता किती सारी लोक आलेली आहेत आणि अखंड महाराष्ट्राचा कालीज असणारा बिंजोरचा बादशाह. मित्रांनो का बिंजोरचा बादशाह म्हणतात त्याला तुम्हाला आज पण समजलं असेल, कारण का एका मुंबईमध्ये हरवणं एक नाकच्या बरोबर चान्स असते मथुरला, कारण का स्पीड देखील तेवढाच आहे अजूनपर्यंत. नक्कीच मथुरने विजय मिळवला आपल्या उंबरलीच्या वजीर सोबत. काय बोलताय? आज खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच दिवस या पाठीला बैल मथुर पल्ला नव्हता. मात्र आवर्जून या पाठीला आज शुभमने नियोजन केला. शुभम असेल, गौरव असेल, जय असेल, तर रात्रीच दादाचा फोन झाला गाडी कशी होईल, पण या पाठीला बऱ्याच दिवसांनी बैल काढल्यामुळे बैल चांगलाच पळणार होता. आणि आज बैलांनी दाखवून दिलं का बैल एवढ्या अंतरात गाडी मारली का, एवढी मोठी गाडी अंतरात मारणं खाऊ नये, पण भरपूर अंतरात गाडी मारली, चांगला बैल पडला आज. नक्कीच पिंटू दादांचा वजीर झाला काय किंवा मथुर झाला काय, अति वेगवान गाडी पळाली. हल्लीच्या कंडिशनला वजीर म्हणजे कोणाला भेटला नाही. वजीर चांगला बोलतोय आणि वजीरची गती आता सर्वांनी पब्लिकला माहितच आहे, पण आज वजीरच्या बरोबर पण मथुरने एवढा जीव काढला का अंतरात गाडी मारली. बरोबर, थँक्यू. मित्रांनो सुप्रसिद्ध गायक प्रतीक दादा, नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलताय? नेहमी राहुल दादांच्या तोंडी तुमचं नाव आणि आज नक्कीच एक मानाचं मैदान म्हणजेच सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार असं मैदान उसाटण्याचं सर्वांचा आवडता अड्डा. काय बोलताय या आवडत्या अड्ड्यामध्ये मथुरनी विजय मिळवलाय? काय बोलताय? नाही, मथुर तर एकदम जोरातच पडला आणि खूप फरकाने गाडी झाली आणि आनंद झाला खूप, कारण की खूप दिवसापासून इच्छा होती दादाची गाडी खेळायची आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. नक्कीच प्रतीकदा, त्या दिवशी पण तुमच्या नावाने गाडी पडली आणि गुलाल झाला. काय बोलताय, कसं वाटलं? नाही, त्या दिवशी खूप आनंद झाला. दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण की महाराष्ट्रामधला 1 नंबरचा बैल आज कोणी कोणाच्या नावाने पळवत नाही. दादाचा मोठा मन दाखवून माझ्या नावाने पळवलं, त्याबद्दल दादांचे जेवढं आभार मानून तेवढं कमीच आहे. आणि काय बोलता आणखी मथुर बद्दल? नेहमी नियोजनामध्ये किंवा कुठे काय न्यायचं असलं किंवा संपूर्ण नियोजन वगैरे तुम्ही करता, शुभम झाल्या, गौरव झाल्या, काय बोलताय? नाही, काही आता शुभम मला फोन करतो, प्रतीक इथे जायचं आहे किंवा बैल न्यायचा तिकडे, काय आता शुभम फोन करतो आणि शुभमचा खूप लक्ष असतो बैलाकडे, गौरवचा पण असतो. आता शुभम कधी पण तू बघशील, तो आलेला त्या दिवशी अख्खा दिवस रात्रभर शुभम तिथेच असतो, कधी घरी पण लवकर जात नाही, 1-2 वाजता घरी जातो, खूप लक्ष देतो बैलाकडे. तर धन्यवाद दादा, असेच बोलत राहा. मित्रांनो सकाळी बघितलेला आपण बबल्या फायनली गुलाल घेतलेला आणि बघा गुलालामध्ये कसा दिसतोय. आपल्या दादानी जास्त मोठा घास मारले तोंडान कलिंगराजे कापसा, त्याच्या मुला नीट बोलताना. तर मित्रांनो बघा हाच आनंद आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये. तर दादा काय शिकलाय या बैलगाडा क्षेत्रामध्ये? काय बोलताय या बैलगाडा क्षेत्रामध्ये? माणसं कशी जपायची, जनावरांवरती प्रेम कसं करायचं. नक्कीच मित्रांनो आज बघू शकता एवढे सारे मित्र परिवार दादांचे मित्र आहेत आणि सगळे बघा एक गुलालानंतर ना जी या कलिंगराच्या कापेमध्ये जो आनंद आहे ना तो कुठेच नाही. आणि बघा ओके दादा त्याचं नाव का? लकी. बघा लकीने पण आणि आपल्या बबल्याने पण लक आहे. नक्कीच नावाप्रमाणे मित्रांनो त्याचा लक आहे आणि हा जो आनंद आहे ना मित्रांनो कुठेच भेटत नाही. आता ही कलिंगराची खाप बघू शकता तुम्ही, 10 किंवा 15 रुपयाला असते, पण इथे जी माणसं आहेत ना तर तो त्यांच्यासोबत ही खाप खाणे आणि विजयाच्या नंतर तो एक वेगळाच आनंद असतो. तर नक्कीच मित्रांनो हे आनंदाचे क्षण आपले शेतकरी तसेच बंधू आपले हे आनंदाचे क्षण टिपत असताना नेहमीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो नक्कीच समोरच बघू शकता आपला बैलगाडा महोत्सव संपन्न झालेला आहे आणि संपूर्ण आपले जे कार्यकर्ते आहेत ना ते आपल्याला जॉईन झालेले. प्रवीण दादा पण आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. परिचय द्या आपला. मी प्रवीण पाटील, उसाटणे कमिटीचा एक सदस्य आहे आणि माझी पूर्ण टीम. तर नक्कीच दादा काय सांगताय, आज एक ऐतिहासिक क्षण आपल्यासाठी आणि नक्कीच सुवर्ण क्षण हा टिपण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी, तसेच आज तुम्ही नजरेने पण बघता एवढं चांगलं मैदान झाला. काय बोलता या मैदानाबद्दल? 1 महिन्यापासून तयारी झाली होती. आम्हाला असं वाटलं होतं का मैदान कधी संपतं, कारण आता पूर्ण माझी जी मुलं आहेत ती एकदम थकलेली आहेत. आज पण मला असं वाटत नव्हतं का कोणाला कुठलं काम सांगावं, कारण 4 दिवस भाईने आमच्यावरची जिम्मेदारी दिली होती. पोरांची फक्त 2-2 तास पोरांची झोप झालेली आहे आणि आता असं वाटतंय का आम्ही सर्व जिंकलो, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा अड्डा आज इथे झाला. नक्कीच दादा, अड्डाच नव्हे तर सगळे सांस्कृतिक कार्यक्रम, हल्दी कुंकूचे कार्यक्रम तसेच कुस्त्या देखील अजूनपर्यंत चालू आहेत. जेमतेम 8 वाजत आलेत आणि आणखी कार्यक्रम चालू आहेत. आपले सगळे मुलं काम करतात. काय बोलाल त्यांच्याबद्दल? कसं आहे, माझी कमिटी थोडीफार कमी असली तरी सुद्धा
सर्वांची लाडकी कमिटी असं मला आता असं वाटायला लागलं. बरोबर. कारण सर्वांचं प्रेम आहे आमच्यावर आणि आम्ही असं कधीच बोलत नव्हतो का उसटणं पाठी आमची आहे, सर्वांची पाठी आहे. त्याच्यामुळेच आम्हाला योगदान भेटलं आजच्या नियोजनाचं. ओके, नक्कीच दादा. कारण का एक ऐतिहासिक म्हणून आपला हा मैदान ओळखला जाईल. कारण का एक संपूर्ण दादा या मैदानासाठी खूप जणांनी प्रयत्न केलेत आणि संपूर्ण गाडा मालक तसेच सगळ्यांचं योगदान आहे. तर सर्वांची नावं तर नाही घेऊ शकत. कशा प्रकारे धन्य द्याल गाडा मालकांचं, रसिक प्रेमींचं, तसेच घाटावरचे देखील आपल्याला खूप मदत केली. काय बोलताय? मदत सर्वांनी केली आणि हा जो कार्यक्रम होता हा पूर्ण आपल्या मुंबईचा कार्यक्रम होता. म्हणजे ठाणा, रायगड, पालघर या सर्वांचा कार्यक्रम होता. फक्त त्यातलं योगदान जे म्हणजे आम्हाला त्याचं हे भेटलं, श्रेय भेटलं. त्याच्यामुळे आम्ही ते सर्व कमिटीचे धन्यवाद बोलतोय. आणि तसेच आपले लीडर संदीप भाई यांचा सर्वात सिंहाचा वाटा होता आणि घाटावरील मंडळी एवढ्या प्रमाणात आली, आम्हाला एकदम बरं वाटलं. नक्कीच दादा, मोठ्यातले मोठे शर्यती आज झाल्या आणि एक नामांकित असं मैदान. आणि ज्याला कोणाला आपण विचारावं या मैदानाबद्दल, प्रत्येकाचा एक आवडतं मैदान म्हणून उसाटणे मैदान. दादा काय सांगताय, तुम्हाला आज एवढं प्रेम भेटतंय, एवढ्या सगळ्या लोकांचं प्रेम भेटतंय? आता आम्ही असं वाटतं थकलोय, पण असं उद्या आम्हाला बोलाल का मैदान कधी घ्याल, तर तुमचं प्रेम आहे त्याच्यामुळेच आम्ही मैदान घेतोय. नक्कीच दादा, जास्त वेळ नाही घेत तुमचा. सर्वांशी बोलायचं आहे मला. तर नमस्कार मामा, तुमच्या अंगावरती गुलाल बघून खूप आनंद झाला. नक्कीच एक छान अशी गाडी झाली. काय बोलताय? काय ना, यांना सांगितलं आपली मोठी गाडी होणार तुमच्या मैदानात. ओके, कोणाची बी असू दे, आपण कोणाची बी गाडी पकडू शकता आहे बरं, असं यांना आधीच सांगितलं का. त्याच्याबद्दल काय हारजीत कोणाची बी होणारच आहे. आज हारणार, उद्या जितणार. बरोबर मामा, तुम्हाला खूप वर्षापासूनचा अनुभव आहे. काय बोलताय हार जीत आणि नाही रग आणायचीच ना, त्याला कसं हरवा ते बघा. रग आणून काही फायदा नाही. बरोबर आहे, म्हणजे प्रेमाने सगळ्या प्रेमाने. मला तेच नियोजन असतो की त्याला कसं हरवा त्याच्या मागा लागतो. मी त्याच्यावर काही माझ्या सामने कपर काढून नाचले तरी मी काही बोलणार नाही. तू का नाचतो म्हणून. ते हारजीत सण करायची सवय, सणशक्ती लागतो माणसाजवळ, तर त्याने शोक करायचा नाही. नक्कीच मामा, तुम्हाला खूप दांडगा अनुभव आहे आणि खूप वर्षापासून खेळताय तुम्ही हा बैलगाडा क्षेत्र. तर दादा बघा, आज आपण एवढं सगळ्या म्हणजे शर्यती खेळतो, पण तुम्हाला या शर्यती क्षेत्रामध्ये काय शिकायला भेटलंय? सर्व काही गोष्टी शिकायला भेटल्या याच्यामध्ये. कोण काय करतो, कोण कसं आहे, ते सर्व काही गोष्टी. आणि काय खास करून काय भेटलंय तुम्हाला इथे? मित्र परिवारांबद्दल काय बोलाय? हे मित्रभर माझा खास आहे. उसाटणेवाले बोलला ना, ते पूर्ण मामा तू बघ कसं काय करायला. तर नक्कीच मामा, आज जर हा बैलगाडा नसता तर आपण एकत्र नसतो. काय बोला, हा शेतकऱ्याचा नाद आपण टिकून ठेवलाय आणि सगळे आपण एकत्र येऊन हा सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतो. नाद आहेत आता सर्वांना सर्व. त्याच्यामुळे काय. ओके मामा, बोलतो सगळ्यांशी बोलतो. मैदान झाला आज या उसाटणे पाठीवरती, चांगल्यापैकी मैदान झाला, त्याच्यामुळे आम्ही एकदम खुश आहेत. आणि लेडीज लोकांसाठी पण हल्दी कुंकूचा कार्यक्रम मस्त कार्यक्रम झाला ते पण. आणि ती स्कूटी आमच्या गावात लागली, त्याच्यामुळे आमची खूप चालू. नक्कीच खूप आनंदाचा क्षण आहे. आणि नक्कीच काय बोलताय या संपूर्ण मॅनेजमेंट बद्दल? कारण का एक चांगलं असं मैदान बनवलं त्यांनी. मॅनेजमेंटची आमची जी टीम आहे ती खूप मेहनती आहे. बरोबर. आणि पाठीची वगैरे एवढी घेतात, दक्षता घेतात. कुठे कडा पडला, कुठे काय पडला, व्यवस्थित एकदम दक्षता घेतात. ओके, चालेल, धन्यवाद. थँक्यू. तर दादा एक नक्कीच लकी ड्रॉ मध्ये तुला स्कूटी लागली, कसं वाटतंय? आनंद वाटतो. आणि संपूर्ण मॅनेजमेंटचं कशा प्रकारे धन्यवाद द्याल? कारण का त्यांनी खूप सारा मेहनत करून एवढं सगळं चांगला मैदान बनवला, प्लस लकी ड्रॉ, आणखी खूप सारे कार्यक्रम. काय बोलताय? सर्व कमिटीचे मी धन्यवाद. आणि स्कूटी लागल्याबद्दल आनंद काय घरात? आनंद तर आहेच. माझ फ्रेंड्स लोकांना पार्टी का? मित्रांनो, संपूर्ण कमिटीला जेवण आहे. जे कोणी बघत असतील ना, दादांच्या घरी यायचं आहे. ऍड्रेस थोड्या वेळाने तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. मित्रांनो, सगळ्यांना दादा कोणाला राग नाही तर बोला बिंदास करून. दादा बोलतोय का? नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? बंटी मात्रे. काय सांगता बंटी दादा, आज एवढं चांगलं नियोजन केलं तुम्ही? आता 1 ते 1.5 महिन्यापासून नियोजन चालू होतं उसाटणे. ओके. पूर्ण ठाणा, रायगड, पालघर कमिटीचं आपले अध्यक्ष संदीपभाई माली यांनी यांच्यावरती सोपवलेला होता. आणि पूर्णपणे आज म्हणजे कार्यक्रम पूर्णपणे झालेला आहे. आता 8 वाजून गेलेले जवळजवळ. त्याच्यानंतर
सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडून जे आपापले सर्व लोक घरी जाते आणि मोठ्या आनंदाचा दादा मैदान घेणं इम्पॉर्टंट नसतं, मैदान घेऊन ते घडवून आणणं आणि उत्कृष्टरित्या ते घडवणं ते इम्पॉर्टंट असतं. काय बोलताय त्याच्याबद्दल? आज तुम्ही करून दाखवलं, नक्कीच एक नामवंत असं मैदान तुम्ही भरवलं आणि ते पूर्णच नेलं. कसं वाटतंय? उसाटणीचं कुठलाही मैदान असो शक्यतो कमिटीला गालबोटने लागावा. परत बाईंनी जे दिलेले शब्द असतात किंवा बाईंनी सांगितलेले असतात का जर प्रत्येक अड्ड्याला काहीतरी चांगलं घडावं या हेतून उसाटणं कमिटी सर्व करत असते. नक्कीच दादा, संपूर्ण सहकार्य म्हणजे तुमचे मित्रपरिवार होतं त्यांचं सहकार्य होतं त्याच्यामुळे झालं. दादा तुझ्याकडे येतो, काय वाटतं तुला का म्हणून आज हा उसाटणा अड्डा फेमस आहे आणि संपूर्ण बैलगाडा मालकांना आवडतं? काय वाटतं तुला? पहिली गोष्ट म्हणजे आमचं नियोजन व्यवस्थित असं. आमची कमिटी छोटी आहे पण एकी महत्वाची आहे, ती एकी आमच्या कमिटीमध्ये आहे, त्यामुळे आमचं मैदान सक्सेसफुल होतं. नक्कीच दादा, आणि या मैदानावरती जे ज्याला कोणाला विचारा अतिशय सुंदररित्या पार पडतं आणि कोणावरती अन्याय होत नाही. काय बोलाल त्याच्याबद्दल? कोणावरती अन्याय झालेला आम्हालाच आवडत नाही आणि आम्ही अन्याय होऊन पण नाही देत कोणावर. नक्कीच आज बघतो सचिन दादा संपूर्ण पाठीमध्ये जाऊन सगळ्यांना बाजूला करतो. काय बोलाल त्यांच्याबद्दल? कारण का सचिन दादाचा एक मोठा हात आहे का, 10 माणसाचं काम एकटा करतो सचिन दादा. सचिन दादा म्हणजे आमचा वाघ आहे. वाघ आहे नक्कीच सचिन दादा वाघ, कारण का यांना तुम्ही बघत असता संपूर्ण अड्ड्यामध्ये संपूर्ण पब्लिक मॅनेज करतो, एकट्यालाच घाबरतात असा टायगर आहे, डाण्या वाघ आहे. काय बोलतात म्हणून आम्ही त्याला एक असं एक कधी लागतो कमिटीत का तो खंबीर डायरेक्ट उठमी कोणाला पण बोलू शकतो. बरोबर, कारण का आज आपल्याला मैदान पार पाडायची आहे तर पब्लिक पण मॅनेज झाली पाहिजे आणि त्यात खंबीर साथ म्हणजे कमिटीचा आम्हाला खूप असतो. नक्कीच दादा, एक ते दादा माहित आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. सगळे तुमच्याकडे वाघ आहेत कारण का एवढं सगळं मैदान भरवायला संपूर्ण टीमची गरज असते. आमची एकीच एक आम्हाला महत्व लागते, बस एकी आहे आम्हाला म्हणून आम्ही आज इथपर्यंत आहे. एकी नसती तर आम्ही आज इथपर्यंत नसतो. ठीक आहे, चालेल. धन्यवाद दादा, धन्यवाद. नमस्कार मामा. बोला. काय नाव आपलं? सोमनाथ नामदेव मडवी. काय बोलताय, एवढं चांगलं मैदान भरवलं तुम्ही आणि एवढ्या सगळ्या लोकांची साथ भेटली तुम्हाला? साथ म्हणजे आम्हीच पूर्ण आमची कमिटी आहे ती आम्ही एकदम पॉवरफुल, म्हणजे कसं आम्ही कधी कोणा घाबरत नाही. बरोबर. आणि आमचं एकच म्हणणं आहे का एकदाशी मैदान पूर्ण पार पाडला पाहिजे चांगल्या रीतीने. समोरच्या माणसाने कोणी भाईगिरी केली आमची आमची ताकद आम्ही दाखवली. आज बघतो आपण संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटतं पहिल्यांदा संपूर्ण जेवणाचा कार्यक्रम, कुस्त्या झाल्या, सगळं ठेवलं होतं. मग अशा टायमाला आपल्याला ना खूप सारे माणसांची गरज असते. मग तुम्ही एवढे कमी लोक असून पण कसं मॅनेज केलं? तर दादा कसं मॅनेज केलं तुम्ही? मॅनेजमेंट करणं म्हणजे कसं आमची कमिटी आम्ही कमी आहे परंतु आमची एक अशी क्षमता आहे आम्ही करतो आणि करून दाखवतो पण. बरोबर, म्हणजे कारण का आज बघताय तुम्ही एवढ्या लोकांना जेवण घालणं, नक्कीच कितीतरी हजारो लोक होती, त्यांनाच जेवणाची सोय झाली, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले, कुस्त्या झाल्या. आणि कसं काय पोलिसांचा वगैरे सपोर्ट कसा आहे तुम्हाला? ते आपले पूर्ण ठाणे रायगड पालघर नंबर 1 कमिटीची होती. संपूर्ण आमचा पूर्ण पाठिंबा होता हे करून तुमच्या आमच्या जिम्मेदारी दिली होती. जिम्मेदारी आम्ही पूर्णपणे पार पाडली. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या पुढच्या संपूर्ण मैदानासाठी आणि असंच नियोजन करत राहा, पब्लिकला खुश करत राहा. धन्यवाद. मित्रांनो, समोर बघू शकता कुस्त्यांचा कार्यक्रम देखील संपन्न होत आहे आणि खूप सारी लोक या कुस्तीचा आनंद घेतात. मित्रांनो, अंतरली गावचे गणेश दादा भेटलेले आहेत, एक चांगले कुस्तीचे कोच आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. परिचय द्या आपला. आणि काय आपला भाऊ गुलाल घेतला आपल्या कुस्तीमध्ये, काय बोलतो? सिद्धेश पाटील ठाकोरलीचा बिंजोरची कुस्ती केला, त्याची कुस्ती बरोबरीने सुटली आता. ओके, काय बोलताय? आज तुमची मेहनत काम येते आणि एवढे सगळे लोकांना पहिलवानांना तुम्ही तयार करता, काय बोलताय? हो, चांगलंच चालली आहे तयारी आमची, एकदम जोरात चाललेली आहे. राजमाता चांगला कुस्ती चांगली केली त्यांनी आणि नेहमी प्रत्येक आकाराने चांगलीच कुस्ती करीत असतो. काय बोलशील दादांबद्दल? कारण का एक चांगलं नियोजन आणि नक्कीच तुम्हाला चांगलं लेसन शिकवलं.
ओके तर दादा आपण कुस्ती खेळलो, म्हणजे संपूर्ण नक्कीच आपला आकार वगैरे आकार एकदम गावामध्ये जोरदार तयारी चालू असतं. नक्कीच दादा, कारण का आपल्याला ना एक आखाड्याच्या नंतर पण आपल्याला ना खूप सारी कसरत असते, म्हणजे बाकीची कसरत झाली किंवा त्याच्यानंतर डाएट वगैरे, म्हणजे कसं काय पोरांना शिकवता तुम्ही? हो, सकाळी लवकर रनिंग करणे, व्यायाम करणे, योगा, हे सर्व त्याची असतं ते डावपेच कसं काय शिकवता तुम्ही? डाव पेच ते पकडून शिकवायला लागतं. उचलायचा डाव, लँग, कालीजांग, या पद्धतीने. नक्कीच तुमची आणि आपला भाऊ गुलाल घेतोय, एकदम आनंद वाटतो. आनंद वाटतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला. धन्यवाद. धन्यवाद. तर चला मित्रांनो, भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले 8:30 आणि 8:30 वाजेपासून मित्रांनो तिथे डीजे होता म्हणून कुस्त्या काही कव्हर करता नाही आल्या आणि बाकीचे कार्यक्रम नाही. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मजा आली असेल ना तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. असेच भारी भारी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येत राहील. मित्रांनो सुरुवात केलेली छत्रपती शिवाजी महाराजांपासून आणि नक्कीच संपूर्ण अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या व्हिडिओची करता समाप्ती. व्हिडिओ आवडली असेल ना लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये.